चाणक्याची ही 5 नीतिमूल्ये जर तुम्हाला माहीत असतील तर कोणी तुमचे काहीच बिघडवू शकणार नाही. चाणक्य नीती हा चाणक्यद्वारा लिहिलेला एक नीतिग्रंथ आहे, ज्यामध्ये आयुष्याला सुखमय आणि यशस्वी बनवण्यासाठी उपयोगी सूचना दिल्या आहेत. या ग्रंथाचा मुख्य विषय मानव समाजाला आयुष्याच्या प्रत्येक पैलूचे व्यावहारिक शिक्षण देणे हा आहे. चाणक्य हे मोठे विद्वान होते, ज्यांनी आपल्या धोरणांनुसार चंद्रगुप्त मौर्य यांना राजसिंहासनावर बसवलं होतं. तर जाणून घेऊया काही अशा महत्त्वपूर्ण धोरणांबाबत की जी आपल्याला कधी ना कधी आपल्या आयुष्यामध्ये उपयोगी पडतील. आचार्य चाणक्य यांनी महाराज चंद्रगुप्त यांना अखंड भारताचे सम्राट बनण्यास मदत केल्यानंतर इतक्या मोठ्या साम्राज्यातील प्रजेला मार्गदर्शन करण्यासाठी एक नीतिशास्त्राची रचना केली की जी आज चाणक्य नीती म्हणून ओळखली जाते. जरी चाणक्य नीती आजपासून 2300 सालापूर्वी लिहिली असली तरी आजसुद्धा यामध्ये सांगितलेल्या गोष्टी तितक्याच योग्य वाटतात जितक्या 2300 वर्षापूर्वी वाटत होत्या. आता आपण जाणून घेऊया चाणक्य नीतीमधील काही असे विचार की जे कुणाचेही आयुष्य बदलण्याची क्षमता ठेवतात. तर पहिला विचार आहे, तुम्ही मनामध्ये एखादे काम करावयाचे ठरवले असेल तर त्याबाबत दुसऱ्याला सांगू नका, परंतु ते काम तुमच्या मनामध्ये ठेवूनच ते तुम्ही पूर्ण करा. आचार्य चाणक्य म्हणतात की जी व्यक्ती आर्थिक व्यवहार करताना, ज्ञानार्जन करताना किंवा कोणताही काम धंदा करताना लाजत नाही तोच मनुष्य सुखी होतो. आपण आपले पाऊल विचार करूनच टाकले पाहिजे. आपल्याला तेच काम केले पाहिजे जे आपण सावधानीपूर्वक विचार करून करणार होतो. जो भविष्यासाठी तयार असतो आणि कोणत्याही परिस्थितीला मोठ्या धीराने, चतुराईने तोंड देतो तोच सुखी होतो. पुढे आचार्य चाणक्य म्हणतात, नशिबाच्या विश्वासावर चालणारे लोक लवकर उद्ध्वस्त होतात. ज्या मनुष्याच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये काहीच नियोजन नसेल तर तो सुखी होऊ शकत नाही. आचार्य चाणक्य म्हणतात, जी गोष्ट आपल्याला लांब दिसते, असंभव वाटते, जी आपल्या आवाक्याबाहेर आहे असे वाटते, ती सुद्धा सहजपणे मिळू शकते, परंतु जर आपण कष्ट केले तर, कारण कष्टाशिवाय मोठे असे काहीच नाही. आचार्य चाणक्य म्हणतात, भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणींपासून वाचण्यासाठी पैसा गोळा केला पाहिजे, कारण ज्यावेळी पैसा साथ सोडतो त्यावेळी साठवलेला पैसासुद्धा लवकर कमी व्हायला लागतो. प्रत्येक गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो, कारण अतिसुंदरतेमुळेच सीतेचे हरण झाले होते. अतिगर्वामुळेच रावणाचा अंत झाला होता. जास्तीत जास्त दान केल्यामुळेच बळीराजाला बंधनामध्ये अडकायला लागले होते. म्हणून कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. आचार्य चाणक्य म्हणतात, जरी तुमच्यावर संकट आलं नाही तरी तुम्ही सावधान राहा, परंतु जर तुमच्यावर संकट आले तर कोणत्याही परिस्थितीत त्या संकटापासून तुम्ही मुक्ती मिळवा. ते म्हणतात, मनुष्याला खालील 3 गोष्टींपासून संतुष्ट राहिलं पाहिजे. 1. स्वतःची बायको. 2. अन्न जे परमेश्वरानं तुम्हाला दिलेलं आहे. आणि 3. प्रामाणिकपणे मिळवलेला पैसा. पुढे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे, मनुष्याला खाली दिलेल्या 3 गोष्टींपासून संतुष्ट झालं नाही पाहिजे. अभ्यास, देवाचे नामस्मरण करणे आणि दुसऱ्याचं भलं करणे. पुढे ते म्हणतात, आपल्याला इतरांपासून जी मदत मिळाली आहे तिला आपल्याला परत केलं पाहिजे. जसं की जर एखाद्याने तुमच्याबरोबर दुष्टपणा केला तर तुम्हीसुद्धा त्याच्यासोबत दुष्टपणा केला पाहिजे, आणि असं करण्यामध्ये कोणतेही पाप नाही. समजूतदार माणसाने जिथे रोजगार मिळवण्याचे काही साधन नसेल अशा ठिकाणी कधीही जाऊ नये. जिथे लोकांना कोणत्याही गोष्टीची भीती नाही, कोणत्याही गोष्टीची लाज वाटत नाही, ज्या ठिकाणी बुद्धिमान लोक नाहीत आणि जेथील लोकांना दानधर्म करण्याचे माहीत नाही, अशा ठिकाणी त्या माणसाने कधीही गेलं नाही पाहिजे. भगवान श्री रामांमध्ये हे सर्व गुण आहेत. मधुर वाणी, दानधर्म करण्याची तीव्र इच्छाशक्ती, मित्रांबरोबर कपटरहित वर्तणूक, गुरूंच्या उपस्थितीत विनम्रता, मनःशांती, शुद्ध आचरण, रूपाची सुंदरता आणि भगवत भक्ती, हे सर्व गुण श्रीरामांमध्ये आहेत.
विद्यार्जन करणे हे एखाद्या कामधेनूप्रमाणे आहे, जे प्रत्येक ऋतूमध्ये अमृत प्रदान करते, जे विदेशामध्ये आईप्रमाणे रक्षक आणि हितकारी असते. म्हणून विद्येला म्हणजेच शिक्षणाला एक गुप्तधन म्हटलं जातं. जे कष्टाळू आहेत ते गरीब असू शकत नाहीत. प्रत्येक वेळी ईश्वराचे नामस्मरण करणारे कोणत्याही पापाला शिवू शकत नाहीत. जे लोक शांत असतात ते भांडणात पडत नाहीत. पुढे आचार्य चाणक्य म्हणतात, चांगले आचरण हे दुःख मिटवते. विवेक हा अज्ञानाचा नाश करतो. माहिती ही भीतीला नष्ट करते. वासनेसारखा वाईट कोणताच आजार नाही. लोभासारखा कोणता शत्रू नाही आणि क्रोधासारखा कोणता अग्नी नाही. स्वरूप ज्ञानाप्रमाणे कोणताही बोध नाही. आचार्य चाणक्य म्हणतात, एखाद्या संयमित मनाप्रमाणे कोणतेही तप नाही. समाधानासारखे कुठले सुख नाही आणि लोभासारखा कोणताच रोग नाही. दयेसारखा कुठला गुण नाही. या जगात असे लोक सुखी आहेत जे आपल्या आप्तेष्टांच्या प्रती उदार भावना ठेवतात, अनोळखी परक्या लोकांच्या प्रती प्रेमळ असतात, चांगल्या लोकांच्या प्रती प्रेमभाव ठेवतात, वाईट लोकांच्या प्रती उद्धटपणे वर्तणूक करतात, विद्वान लोकांकडून काही लपवत नाहीत, शत्रूसमोर धाडस दाखवतात, मोठ्या लोकांच्याबद्दल विनम्रता आणि पत्नीच्या प्रती कठोर असतात. आचार्य चाणक्य म्हणतात, अशा लोकांपासून वाचलं पाहिजे की जे तुमच्या तोंडावर गोड बोलतात आणि माघारी आपल्याला उद्ध्वस्त करण्याची योजना आखत असतात. असं करणारे लोक हे विषाच्या अशा घागरीसारखे आहेत जिचा वरचा भाग हा दुधासमान आणि आत सर्व विषच विष असते. आचार्य चाणक्य म्हणतात की सर्वात दुःखी गोष्ट म्हणजे दुसऱ्याच्या घरी जाऊन त्याचे उपकार घेणे. जे जन्मापासूनच आंधळे आहेत ते पाहू शकत नाहीत. त्याचप्रमाणे जे वासनेच्या आहारी आहेत ते सुद्धा पाहू शकत नाहीत. गर्विष्ठ माणसाला असे कधीच वाटत नाही की तो काहीतरी वाईट करत आहे आणि जे पैशाच्या मागे लागले आहेत त्यांना त्यांच्या कामामध्ये कोणताही वाईटपणा दिसत नाही. आचार्य चाणक्य यांनी म्हटलं आहे, आपल्या व्यवहाराच्या बाबतीत सरळ साधे राहू नका. जर तुम्ही जंगलात जाऊन बघितलं तर तुम्हाला असे दिसेल की जी झाडे सरळ आली आहेत त्याच झाडांना तोडलं गेलं आहे आणि जी झाडे वेडीवाकडी आहेत ती आहेत तशीच आहेत. याचा अर्थ लोकांना तुमचा गैरफायदा घेऊ देऊ नका. त्यांना उत्तर द्यायला शिका. दुष्ट लोक दुसऱ्याची भरभराट बघू शकत नाहीत आणि दुसऱ्याच्या बाबतीत अपशब्द बोलतात, कारण त्यांचे काही करण्याची लायकीच नसते. आचार्य चाणक्य यांनी म्हटलं आहे, नातेवाईकांची पारख तेव्हा करा जेव्हा तुम्ही अडचणीमध्ये असता. एक चांगला मित्र तोच असतो जो गरजेच्या वेळी कामी येतो किंवा एखाद्या संकटात आपली सहाय्यता करतो. आचार्य चाणक्य यांनी म्हटलं आहे, अशा व्यक्तीसाठी पृथ्वी ही स्वर्गासमान आहे, ज्याचा मुलगा त्याच्या सर्व गोष्टी ऐकत असतो, ज्याची पत्नी त्याच्या इच्छेनुसार वागत असते, जो आपल्या धनसंपत्तीवर समाधानी आहे. आचार्य चाणक्य म्हणतात, मुलगा तोच जो वडिलांचे ऐकतो आणि वडील तेच जे मुलांचे पालनपोषण करतात आणि बायको तीच जिच्यामुळे सुख प्राप्त होते. तुम्ही तुमचे गुपित तुमच्या मित्राला कधीच सांगू नका, कारण चांगला मित्रसुद्धा नाराज झाल्यावर तुमचे गुपित दुसऱ्याला सांगू शकतो. वडिलांनी आपल्या मुलांना नेहमी चांगल्या वाईटाची शिकवण दिली पाहिजे, कारण समजूतदार लोकच समाजात सन्मान मिळवतात. अति लाडांमुळे मुलांना वाईट सवयी लागतात, परंतु कडक शिक्षा केल्यामुळे त्यांना चांगल्या सवयी लागतात. म्हणून मुलांना वेळ पडली तर फटकारलं किंवा मारलं सुद्धा पाहिजे. त्यांचे जास्त लाड करू नयेत. ज्याप्रमाणे एक वाळलेले झाड संपूर्ण जंगल जाळून टाकते, त्याचप्रमाणे एक वाईट मुलगा संपूर्ण कुळाच्या मान मर्यादा आणि प्रतिष्ठा नष्ट करू शकतो. आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे, 5 वर्षापर्यंत मुलाचे लाडाने आणि प्रेमाने पालनपोषण केले पाहिजे. 10 वर्षापर्यंत त्याला वेळप्रसंगी मार देण्याची भीती देखील घातली पाहिजे, परंतु त्यानंतर त्याच्याबरोबर मित्राप्रमाणे वागणूक केली पाहिजे, कारण तुमचा मुलगा आणि तुम्ही एकमेकांशी मित्राप्रमाणे राहिलं पाहिजे. हे आहेत आचार्य चाणक्य यांचे विचार. हे जर तुम्ही आचरणात आणले तर कोणी तुमचे काहीच बिघडवू शकणार नाही.